हो बाई लईच थकली काय ककला विकून काय यो आता बाई कसे आहे सगळे. तर आय होप सगळे मजेत राहा आणि आम्ही पण आनंदी राहतो आणि थंडीचा आनंद घ्या बरं का, नंतर हा आनंद नाही भेटणार. तर काल मी इंस्टाला म्हणजे काल नाही 2-3 दिवसापूर्वी इंस्टाला स्टोरी टाकली होती. आज मी क्वेश्चन तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर विचारा. तर बऱ्याच जणांनी छान छान असे क्वेश्चन विचारले, तर त्या क्वेश्चनचा सगळ्यांना रिप्लाय भेटेल. एक मोठा व्हिडिओ मी असा उद्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये सोडून देईल. सगळ्यांचे उत्तरं सगळ्यांना आरामशीर भेटतील. सगळ्यांनी तर काही काही छान छान असे क्वेश्चन विचारले. काही क्वेश्चन हसायसारखे पण होते, पण भारी होते, मजेशीर होते क्वेश्चन. तर चला आमचं डेली रुटीन चालूच असते. इकडे मुलांना शाळेत वगैरे जायचं, सकाळी वाजले की एवढ्या थंडीत जावं लागतं. शिवांशला पायाला लागलं होतं काल, तर त्याचं ते पाय पॅन्ट वगैरे सगळं असं वरतीच पकडून होतं. ते पायाला काही धक्का लावून देतं, अगं थोडंसं लागलं पण त्याला लागलं ना ते दरवेळेसच आहे त्याचं. मग दुपारी आल्यानंतर त्यांना जेवणामध्ये काहीतरी करू म्हणून घेतलं. इकडे गव्हाचा जो भरडा असतो त्याला आमच्या इकडे लापशी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही. जर वेगळं नाव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मलाही ते माहीत होईल त्याला काय म्हणतात ते. मग थोडंसं तूप घेतलं, तुपामध्ये भाजून घेतलं लालसर होईपर्यंत. त्यानंतर ओलं नारळ होतं त्याचे तुकडे घेतले छोटे छोटे काप करून. जर तुमच्याकडे खोबरं असेल तेही चालतं. मी इलायची पूड घेतली, ते टाकली आणि चवीनुसार म्हणजे आपल्याला जसं गोड लागते त्यानुसार गूळ टाकला आणि छान असं वाफलून दिली. तोपर्यंत मी कपडे वाळू टाकून घेतले, कपडे वगैरे झालेले होते आवरून सगळं. येईपर्यंत छान अशी वाफलली ती. तोपर्यंत शिवांश वगैरे पण आला आणि शिवांशला शाळेतून आलं ना पटकन काहीतरी सांगायचं असतं, हे झालं ते झालं, कोणत्याही तरी मिसबद्दल. कोणत्या मिस? आशा मिस म्हणलं का? अच्छा, आज लवकर सुटणार होती ना आज. काल मी व्हॉट्सअपला शिवांच्या आनंदनगरीचे काही फोटोज ठेवले होते किंवा काही व्हिडिओ ठेवले होते, तर खूप जणांना आवडले आणि खूप जणांचे लाईक आले, खूप जणांना छान छान कमेंट पण आल्या. किती वर्षाचा आहे तुझा मुलगा, म्हणजे असं नाही का सगळं काही आलं. आणि 1-2 जणांनी म्हणले की तुझा मुलगा खूप मोठा बिझनेसमॅन होईल, पण आता माहीत नाही ते त्यांचे काय होतील ते त्यांनाच माहिती आता. पण आपलं तर कर्तव्य आपण छान असं हे करणं. तर चला मग इकडं दुपारी काय म्हणतात मंगळवारी आमचा बाजार असतो, तर भाजीपाला वगैरे घेऊन आलेले होते. हे भाजीपाला वगैरे ठेवून घेतला. इकडे शिवांश पपई खात होता आणि त्याला त्याचे कपड्याच्या त्यालाच घड्या घालायचे असतात, म्हणून तो त्याचे कपडे बाजूला ठेवून घेतले होते. त्यांनी सगळ्या कपड्याच्या घड्या घेतल्या, पण शर्टची घडी काय त्याला जमेना गेली का, तर त्यांनी त्याला 1-2दा इस्त्रीसारखी शर्ट असतात ना तशी घडी घालून दिली. ती त्याला सेम तशीच घालायची होती, म्हणून तो माझ्याकडे बाहेर घेऊन आला. मग त्याला मी घडी काढून दिली आणि सगळ्या कपड्याच्या घरा जाईपर्यंत त्यांनी सगळ्या घड्या व्यवस्थित घालून घेतल्या होत्या. संध्याकाळी मस्त जेवणासाठी मेथीची भाजी केली, भाकरी केल्या आणि छान असा जेवणाचा आस्वाद घेतला. चला टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.